सर्जरीला जसा OPD असते, IPD असते आणि एक OT असते प्रोसिजर. तसं आपल्याला सुद्धा पंचकर्माची OPD, पंचकर्म विभाग जो की आपल्या पंचकर्म करत असतो आणि IPD. आता आपल्या इथं तुम्हाला सेटअपमध्ये बघायला मिळत नाही IPD. आपण काय चिकित्सा किंवा जेव्हा आपल्या इन्फेक्शन वगैरे तेव्हा ॲडमिट होतो. त्याच्यातून जाण नाहीचा हवामान म्हणजे काय संस्थेचे प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आपल्याकडे सध्या पंचकर्माची IPD नाही आहे. आपण जे पेशंट कर्मातून येतात त्याची IPD करायचं तर ह्या सगळ्या तुम्हाला माहीत असायला पाहिजे की हे सगळं. आता काय होतं पंचकर्म म्हणजे काय किंवा खूप जणांना कर्मविभाग वेगळा असतो हे माहीतच नसतं. पंचकर्म म्हणजे OPDमध्येच पंचकर्म. तर पंचकर्मातच तिथं OPDला गॅस वगैरे ठेवला होता तो उठलं वगैरे घेतला. त्यामुळे तुम्हाला सगळं माहीत असलं पाहिजे की पंचकर्माचे 3 सेट असतात OPD, IPD आणि कर्म विभाग. पंचकर्म विभाग म्हणजे प्रोसिजर ग्रुप असं म्हणू शकता. प्रोसिजर ते पण म्हणू शकता. त्याला तुम्ही काही तुमच्या NCI सिलेबसमध्ये आता सध्या काही त्या बघितलं नाही. कुणी नवीन डाउनलोड केला असेल तर मला सेंड करा म्हणजे आपण वगैरे डाउनलोड करू. तर पंचकर्मामध्ये वेगवेगळ्या प्रोसिजर केल्या जातात. आता सर्जरीमध्ये कसं आपल्याला पेशंट आला त्याला आपल्याला काहीतरी एक्सिजन काहीतरी काढून टाकायचं, त्याच्यामध्ये काहीतरी फोडायचं वगैरे इन कंडिशन असतात. पण पंचकर्मामध्ये तसं नाही. पंचकर्मामध्ये शरीरावर पूर्ण शरीरावर त्या प्रक्रिया करून बाह्य करता असं जे काही आणि वातविकर्म काढलेले दोष जे आहेत दूषित झालेले आपण ते वेगवेगळ्या प्रक्रिया करून पुन्हा ते महास्रोतस म्हणजे आपलं अन्नगत स्रोतस म्हणूयात आपण म्हणजे वगैरे त्यातून आपल्याला परत बाहेर काढून टाकायचं. मग काही गोष्टी आहेत जिथं जिथं तुम्हाला पहिल्यांदा मी सांगितलं वाटतं वाचा तर तो आपण पहिल्यांदा वाचला तर तो वरच्या भागात असतो. मग वमन करताना पुन्हा जारी केलं जातं. का सोपं जातं आपल्याला. कफामध्ये कफ येणाऱ्या स्टमकमध्ये तुम्हाला पंचकर्म सगळी प्रोसिजर केली. तुम्ही स्नेहपान दिलं वगैरे वमन द्यायचं तुम्हाला स्वेदर आपल्याला स्वेदर दिलं जरा दोष सगळे आपण असं केलं की आणलं. आता तुम्ही स्नेहपान शिकाल त्यावेळी तुम्हाला ती मग विचार की सुरू केलं का आपण जर स्नेहपान शिकाल त्यावेळी सेल लेवलवर तुम्हाला कशा पद्धतीनं स्नेहन होतं हे लक्षात येईल. वमन वगैरे होत असते तर तुम्ही बॅचची मुलं बाकीच्या मुलांना सांगत जा. आता कारण परत वमन होतं तर पुढच्याच वर्षी आणि मध्ये होत नाही तर सगळ्यांनी वमन एखाद्या बघून घ्यावं तुम्हाला वायवाला सोपं जातं. तर आता जिथं बॅचमध्ये मुलं आहेत त्यांना विचारायचं ते दोष येतात तर ते कसे येतात. स्नेहपानाने पोषतात स्नेह त्याच्यानंतर बाह्य स्नेह सेवन केल्यानंतर आणि मग तिथून आपण काढू शकतो. तर प्रत्यक्षात आपण जेव्हा म्हणून शकतो बाहेर पडतं त्यावेळेस वामद्रव्य जे आपण दिलेले असतात त्याच्यामध्ये स्टिम्युलेट करण्यासाठी चाकर किंवा काढा असतो म्हणजे एखादं द्रव्य असतं वामद्रव्य. त्याला एक मीडिया म्हणून परत एक असतं की वेगवेगळे काढे टिश्यू तसंच त्या त्या डिसीजनुसार आणि परत नंतर लवजन छोटी शुद्धी वगैरे असं ते छोटी शुद्धी वगैरे त्यात तुम्हाला स्पष्ट दिसतं जेव्हा तुम्ही ते कंटेंट बघता की वमन म्हणजे काय किंवा वमनातून येणारा दूषित कफ म्हणजे काय. दूषित नसेल तर त्याचा रंग कसा आहे, दूषित असेल तर त्याचा रंग कसा आहे किंवा कफ नाहीच आहे आपलं पित्तासारखं काहीतरी आपलं थोडंसं डायग्नोसिस चुकलं मग पडणारं काय तर ते तुम्ही बघितलं दिसतं. हे का वमनाचं सांगायचं तर ती पहिली प्रोसिजर सांगताना सांगितली टप्पावर म्हणून विरेचनाचा आपण म्हटलं तर तो
भागातून निघून जाणार आहे. आपण काही तिचं ऑब्झर्वेशन करत नाही, करायला पाहिजे पण ते आपल्याकडून होत नाही. मग त्या पेशंटला सांगावं लागतं. मग दुसऱ्या ज्या गोष्टी आहेत की जळजळ होते का, किंवा चिकट पडतंय का, किंवा असा वाद गेल्यासारखं गॅस गेल्यासारखं वाटतंय का, ह्याच्यावरून आपण मग बघतो की वाद गेला का, किंवा वाद बाहेर पडतोय आणि पूर्ण झालं का, तिथं पडतंय का आणि कफ पडतो. तर हे सगळं आपल्याला बघायला फक्त वमनातच नाही, वमन हॉस्पिटलमध्ये बघायला मिळतं की कफ पडतोय का. आपण मोजू पण शकतो किती दिला होता काढा, बाहेर आलेलं किती आलं आणि त्याच्यातलं कंटेंट काय होतं, काढ्याचा कलर कसं होता, येणाऱ्या कपाचा कलर, हे ऑब्झर्वेशन तुम्हाला पाहिजे. सर्जरीचं आपण म्हटलं नाही की काय ते काढायचं प्रोसिजर ठरलेली आहे, ते काढायचं ते काढायचं, स्टिचेस घ्यायचं, पॅक करायचं, सोडून द्यायचं. तसं आपल्याला नाही. आपण जरी कंपेअर केले की आपल्याला कमी बेटर आहे ना, आपण काहीतरी प्रोसिजर होतो, तर ह्या गोष्टी तुमच्या पक्क्या लक्षातच तुम्ही ठेवायचे. त्यामुळे तुम्हाला कर्म बघायला तर आपल्याकडे दस्ती कर्म खूप बघायला मिळतं, विरेचन पण बऱ्यापैकी असतात, वमन पण असतात, पण वमन शक्यतो आपण तर वमन एवढी जास्त पेशंट नसतात, त्यामुळं याच काळात वमन बघायला पाहिजे, बघितलं पाहिजे. तर हे वमन विरेचन करताना तुम्हाला पहिल्यांदा अभ्यंतर स्नेह आता कसं रवी बाह्य अभ्यंतर आणि मग नंतर केलवा हा एक आपण आता घेणारा स्वेदन. बरोबर. तर स्वेदन ही जी प्रक्रिया आहे म्हणजे काय, शरीराला स्वेद आला किंवा आता आपण म्हणजे काय म्हणतो ते बाहेरून इंड्यूस करून आणायचं आहे सगळ्या प्रोसिजर. मग इंड्यूसला इमितीच आहे, इंड्यूसला परवेशन आहे. बरोबर आहे. तसंच स्वेदनसुद्धा, तर स्वेदन ही नॅचरल पण गोष्ट आपल्याला कसं करून आम्ही बघतोय, आपल्याला हीट वाढली तर आपण शरीर सिक्रेशन करायला लागतं. आपल्या बॉडीचा जो काही टेम्परेचर मॅनेज करायचं आहे त्याच्यासाठी हा मिळतो, साठतो शरीरावर, त्याला आम्हाला की आपल्याला काय आपोआपच आपलं शरीर त्या पद्धतीचं बनलेलं आहे की टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपल्याला करतात. तसंच वेदनामध्ये बाहेर ज्याच्यामध्ये स्तंभता, गौरवता आणि शीतता घालून हा मानला जातो त्याला वेदन म्हणतात. या प्रक्रियेला वेदन म्हणतात आणि ज्या गोष्टी केल्या जातात त्यालाच वेदन म्हणतात. तर आता हे पंचकर्मामध्ये तो प्रकार मानायचा का प्रमुख प्रकार. तर आपण जे वाताचे प्रकार, वाताची चिकित्सा बघतो त्याच मेहनत केलं की प्रमुख चिकित्सा बरोबर. कारण वातासाठी हे सगळं आपण जे काय बघतो विरुद्ध गुणात, जसं की आपण काय म्हणतो शरीराची शीतता घालवण्यासाठी, स्तंभता म्हणजे आज काहीतरी थोडक्यात जपून राहिलेलं आहे किंवा अवरोध झालेला आहे हे घालवण्यासाठी, गौरवता, जडता घालवण्यासाठी. आता उन्हाळ्यात आपल्याला इतका काम कधी असलेला हलका वाटू शकतो करायचं ते बसत त्याला तर विरुद्ध गुण आहे त्याच्यामध्ये विरुद्ध गुणाची चिकित्सा होणार. म्हणजे द्रव्य कुठे वापरली त्यांना उष्ण, तीक्ष्ण, अग्निप्रधान, आकाशप्रधान द्रव्य वापरली त्यांना. तुम्हाला कुठलीही प्रोसिजर किंवा कुठलीही चिकित्सा करताना आपण समानाची कृती आणि विशेषाने राहते ही एक आपल्या ट्रीटमेंटमध्ये भाग असतो. तर तुम्ही समानाने गेले तर तुमचं मुलं वगैरे होतं आणि दिले तर फंक्शन चिकित्सेचं साधन सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. तर पेशंटचे आपल्याला प्रकारचे हे करायला लागतं. त्याच्यासाठी स्वेदन गरजेचं आहे. स्वेदन हा मेदाचा मला बरोबर आणि वेदनाद्वारे काय होतं वॉटर प्रिपरेशन करतात. वॉटर साधारण एक सॉल्टी वॉटर असतं साधारण आता नाही तो गरजाचं लहानपण करतचा शेता असा उघड वेगळं असतं माझ्याकडे म्हणजे मी बघून खेळायचं. त्यामुळे काय माहिती पण बऱ्यापैकी सगळ्यात माहिती असतो एक सॉल्टी वॉटर सगळ्याचं तुम्ही त्याचं फिजिओलॉजी वाचणं गरजेचं आहे. आणि मी माझं एक असं म्हणणं असतं की आपण आता हा टॉपिक घेतलेला आहे तर तुमच्याबरोबर मला मॉडेल चालू म्हणजे तुम्ही मॉडेल डिस्कस करा. तर तुम्ही फिजिओलॉजी ऑफ स्वेटिंग वाचाल करायचं आपण लोकांना 5 मिनिटात कोण 2-3 जणांनी वाचा डिस्कस करूया. तर तुमचं साईड बाय साईड तुम्हाला ते होऊन जाईल की नॅचरलीच आपल्याला घालता येतं. मग आपण ती प्रोसिजर का करायची दोन्ही कळेल ना आपल्याला. म्हणजे
केल्यावर काय होतं हे कळण्यासाठी आपल्याला फिजिओलॉजी कळली तर आपण रिड्यूस केल्यानंतर काय होईल कसं होईल वमनला आपण रिड्यूस करतो डिरेशनला यूज करतो नॅचरल प्रक्रिया आपल्याला बाहेर पडण्याच्या आहेच उलटी होते तशी आपल्याला कधी होते ती नॉर्मल कधी होते तुम्हाला माहीत असेल त्याची काय प्रोसिजर तर आपण दिल्यावर कुठली द्रव्य कशा पद्धतीने ॲक्ट करतात शरीरात गेल्यावर तर तुम्हाला आत्ता अलीकडे सारखंच माझ्याकडून सांगणं आहे का कारण तुम्ही आता ह्या फेजमध्ये की तुम्हाला सगळं एव्हिडन्स बेस सगळं द्यायचं आहे बाहेर काही सुद्धा तुम्हाला पेशंटच्या हिताकडे विचारलं तुम्हाला थोडंसं कसं सांगणार हे असं नाहीतर आयुर्वेद आहे होमिओपॅथिक आहे नेचरोपॅथ आहे ह्या शब्दांनं तो थोडंसं आपल्याला असं वाटतं की नाही आपल्या म्हणतात तसं काही नाही आहे सगळं हे तुम्ही बघता त्याच्यात त्याच्यापासून सगळं सायंटिफिक आधारावरच आहे त्याच्यात आपण फक्त लॉजिक कसं वापरतोय लावता येतंय का आपल्याला त्याच्यात काय मागच्याचा आपण बघितलं तर काय टेक्निक्स असते किंवा काय टेक्निक्स असतं वमन एकाच लिस्ट आहे तर ते स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या मागेच आहे त्यामुळे काढायला पण ते खूप अवघड आहे डिरेशन कसं पण खूप सोपं आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटीच्या अगोदरच सगळ्या गोष्टी शरीरात जातात ती कंडिशन पण असते असं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टीचं लॉजिक असायला पाहिजे एखादी केस प्रेझेंट करताना तुम्हाला काय झाली ॲक्शन संप्राप्ती बंद किंवा संप्राप्ती हे सांगताना हे असं मॉडर्न